संघर्ष करायला खेळ शिकवते मुळात. म्हणजे नुसताच खेळायचं, एखाद्याचं स्टेट झालं नाही, नॅशनल झालं नाही, काही फरक पडत नाही, पण आपल्याला आपलं ग्राउंड आपल्याला संघर्ष करायला शिकवते जीवनात. आणि ह्यो संघर्ष आयुष्यात इथं प्रत्येकाचा इथं मोठी मुलं आहे, ह्यो संघर्ष भविष्यात महत्वाचा आहे. नाहीतर आजच्या पोरांची परिस्थिती जर तुम्ही बघितलं, मोबाईल ऍडिक्शन, गेम ऍडिक्शन, घरात बसणे, त्यांची मानसिकता त्यांची बिघाड झालेला आहे. म्हणजे मानसिकता त्यांची खराब होत चाललेली आहे. त्यामुळे ती पोरं संघर्ष करायला शिकत नाही. जर समाजात तुमचं पोरगा किंवा तुमचं ही ग्राउंडवरची पोरं जर उंच ताट मानेनं जगायचं असेल तर खेळ पाहिजे. आणि माझी तर सगळ्या पालकांना विनंती आहे की बाबा तुम्ही आपल्या पोराला ग्राउंडवर सोडा, कारण हा खेळ लई मोठा संघर्ष शिकवते. हे भविष्यात मिळणार नाही या मुलांना, येणाऱ्या पुढच्या पिढीला मिळणार नाही. हा जनरेशन एवढं फास्ट होत चाललंय. अजून मोबाईल ऍडिक्शन पेक्षा अजून भरपूर गोष्टी येत जातील. ह्या ऍडिक्शन मध्ये तुमचा मुलगा तुम्ही कुठेतरी हरवून बसवशीला. जे आज आम्ही असू दे, हे असू दे, सगळेजण असू, तुम्ही मातीत खेळाय, गल्लीत खेळाय, पोरांच्यात खेळाय सगळे. म्हणजे मातीत, गल्लीत, पोळात, लपंडाव, काय हे खेळ बी आपण सगळे खेळात. त्यामुळे आज तुम्ही व्यवस्थित स्टेबल आहे. आज आपण स्टेबल आहे ना, आज कुठलंही हे. पण आजच्या पोरांची परिस्थिती आज पुण्या मुंबईत असू दे किंवा आमच्या मिरज शहरात असू दे, सांगली शहरात असू दे, आज पोरांची परिस्थिती बघितला एक तर तुम्ही म्हणजे डोकं काम द्यायचं नाही, नुसताच अभ्यास